नमस्कार, मी अमित काळे आपलं न्यूज डंकामध्ये मनापासून स्वागत करतो. कसं आहे की लहान मूल जेवावं म्हणून त्याची आई किंवा बाबा कशी त्याला एखादी गोष्ट सांगत असतात, म्हणजे त्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार असतो. अर्थात आश्चर्यकारक काही गोष्टी रंगून सांगितल्या जातात, म्हणजे त्या मानानं ते मूल कुठंतरी 4 घास जास्त जेवेल अशी त्यामागची भावना असते. अशीच एक गोष्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. आणीबाणीमध्ये सुद्धा जनता इतकी संतापली नव्हती तेवढी आता संतापली आहे. जनतेचा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. कधी निवडणुका होतात आणि या सरकार विरोधात कचाकचा बटणं दाबून कसं विरोधात मतदान करू असं लोकांना वाटतं, असं खडसे म्हणाले. आणि आम्हाला लागलं गुरुदार आणि वातावरण एवढं चांगलं आहे की आणीबाणीमध्ये एवढं वातावरण पहिलं होतं शेतकऱ्याचं वातावरण. अलीकडे जेवढे लोक भडकलेले होते ना, तसं वातावरण इतके भडकलेले आहे ते नुसतं देवेंद्रजींचं नाव टाकत तुम्ही त्या गुगलवर टाकतात. यावरून जनतेचा नाही तर एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मनामध्ये किती राग आहे, किती द्वेष ठासून भरला आहे हे लक्षात येतं. आजूबाजूची 4 टाळकी आपल्या बोलण्याला प्रतिसाद देतात याचा अर्थ सबंध जनता असा होत नाही. पण खडसे यांची जी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मनामध्ये मळमळ आहे ती अशी अधेमध्ये बाहेर पडतच असते. सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, शिवाय अलीकडं दुसरे एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपानं सरकारमध्ये बसलेत. याशिवाय हे सरकार 3 पक्षांचं म्हणजेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं बनलेलं आहे. हे खडसे यांना माहीत असूनही त्यांनी टीका करताना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याचा अर्थ त्यांचा रोष सरकारवर नाही तर त्यांचा रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष असण्याचं कारण काय तर आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असताना देवेंद्र फडणवीस यांना पक्ष नेतृत्वानं मुख्यमंत्री केलं. फडणवीस यांना नेता बनवताना किंवा मुख्यमंत्री बनवताना आपला का विचार पक्ष नेतृत्वानं केला नाही यावर खडसे यांच्यासारख्या नेत्यांनी चिंतन करण्याची गरज होती. मात्र तसं न करता त्यांनी व्यक्तिगत पातळीवर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. पक्ष बदलला तरी त्यांचे फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पद्धत बदललेली नाही. जे ते पूर्वी करत होते तेच आज करत आहेत. फडणवीस हे त्यांच्या कर्तृत्वानं मोठे झालेले नेते आहेत. त्यांच्याकडे असलेल्या गुणांचं कौतुक काँग्रेससह खडसे सध्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे नेतेसुद्धा करतात. प्रत्येक वेळी राजकीय चष्म्यातून बघायचं नसतं, पण त्यासाठी खिलाडूवृत्ती असावी लागते. त्याचाच अभाव खडसे यांच्याकडे दिसतो. व्यक्तिगत पातळीवर एखाद्याच्या तब्येतीवरून बोलणं हे कुठल्या राजकीय असो किंवा सामाजिक भाषेच्या संस्कृतीत बसतं. आणि असं बोलत असताना आपल्या असणाऱ्या देहबोलीवरून आपण किती खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याची खिल्ली उडवतो हे सुद्धा जनतेच्या लक्षात येतं. हे खडसे यांना ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षातील कोणीतरी सांगण्याची आवश्यकता आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी एकनाथ खडसे यांना केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस दिसतात. राजकीय टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप कोणीही समजून घेईल, पण एकनाथ खडसे यांची विधानं ही नेहमी व्यक्तिगत स्वरूपाची असतात. हे त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा असोत किंवा जाहीर सभा असोत यातून आत्तापर्यंत दिसून आलं आहे. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असा समज एकनाथ खडसे यांचा होता. मुख्यमंत्रीपदाचा दावेदार समजत असणाऱ्या नेत्याकडं राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असावी लागते. सध्या एकनाथ खडसे यांचे नेतृत्व खानदेशात शोधण्याची वेळ आलेली आहे. तिथं गिरीश महाजन यांनी त्यांची पुरती नाकेबंदी केलेली आहे. त्यामुळं त्यांचं लक्ष बरेचदा गिरीश महाजन यांच्यावरही असतं. भारतीय जनता पक्ष विरोधात असताना पक्षानं एकनाथ खडसे यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती. किती मोठी संधी त्यांना स्वतःचं नेतृत्व गुण सिद्ध करण्याची होती, पण त्यांना ते जमलं नाही. ते जमलं असतं तर पक्षानं त्यांचा विचार कुठं ना कुठं केलाच असता. विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. यावरून त्यांची एकंदरीत राजकीय परिस्थिती काय आहे हे सुज्ञ जनतेला समजल्याशिवाय राहिलेलं नाही. दुसरीकडं महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं देवेंद्र फडणवीस यांना नेता तर बनवलंच आहे. त्यांच्यावर ते नको म्हणत असताना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी जबाबदारी टाकली. याशिवाय इतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे प्रभारी म्हणूनसुद्धा पक्षानं आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ती त्यांनी अत्यंत कुशलतेनं सांभाळून त्यात पक्षाला यश मिळवून दिलेलं आहे. यातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारे नेतृत्व गुण केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाला समजले आहेत. आज त्यांची देशभरात एक हुशार आणि कर्तबगार नेता अशी प्रतिमा तयार झाली आहे.
अशा प्रतिमा तोंडाच्या वाफा घालवून होत नसतात आणि कुणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करूनही होत नसतात किंवा व्यक्तिगत द्वेषातूनही होत नसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत, स्वच्छ प्रतिमा, निरपेक्ष भावना आणि निष्ठा महत्त्वाची असते. आजपर्यंत ज्या नेत्यांनी यश मिळवलं आणि ते निर्वेदपणे टिकवलं त्यांचं व्यक्तिमत्व असंच घडलं आहे. एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास हा उताराच्या दिशेनं का वाटचाल करत राहिला याची कल्पना आता आलीच असेल. गावात पारावर बसून गप्पा मारणारे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत कधी उभं राहण्याचं धाडस करत नाहीत, मात्र अगदी आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपली मतं व्यक्त करत असतात. अमेरिकेचं कसं चुकलं, रशिया कशी बरोबर आहे, अशा चर्चा ते गावात पारावर बसून करत असतात. तसंच आता एकनाथ खडसे हे जळगावमध्ये बसून भाकितं करू लागलेले आहेत. गुगल केलं तर कोणाला काय म्हणतात हे लोकांना सांगू लागले आहेत. या देशातील आणि राज्यातील जनता खूप सुज्ञ आहे. कोणता नेता कामाचा, कोण खरं बोलतो आणि बोललेलं करून दाखवतो हे जनतेला समजतं, कारण हा बदलणारा भारत आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.